नमस्कार मंडळी, वेलकम टू किशोरीज होम। आज आपण बनवणार आहोत मंचुरियन। चला तर मग सुरुवात करूयात। कोबीचे वरचे पानं काढून कोबीला छान स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता या प्रकारे मी कोबीचे मोठे मोठे काप करून घेणार आहे असे, कारण आपल्याला कटरमध्ये बारीक करून घ्यायचं, त्याच्यामुळे मोठेच असू द्या। कोबीचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। आता हे मी कटरमध्ये घालून याला बारीक करून घेणार आहे। या प्रकारे त्या प्रकारे मी कटरचं झाकण लावून घेते। तुम्ही कोबीला किसून सुद्धा घेऊ शकता। मी हे लवकर सोपी जातं म्हणून मी या प्रकारे करून घेते। बघू, या प्रकारे कोबी बारीक झालेला आहे। असा आपला संपूर्ण कोबी असा करून घ्यायचा आहे। चला तर करून घेऊयात। कोबीचा क्रश करून रेडी आहे। आता आपल्याला गाजर घ्यायचे आहे। मी एवढ्या कोबीला एक 4 गाजर घेते आहे। त्याचे साल काढून याचा सुद्धा आपल्याला कटरमध्येच क्रश करून घ्यायचा आहे। याच प्रकारे त्याच कटरमध्ये मी करून घेणार आहे। गाजरचा सुद्धा क्रश करून झालेला आहे। आता यामध्ये आपण मीठ घालू। एखादा 1 चम्मच वगैरे मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित लावून आपल्याला 10 मिनिटं याला रेस्ट द्यायचा आहे। कोबी छान आपण पिळून घेतलेला आहे। आता याला सगळं असा मोकळा करायचा आहे व्यवस्थित। बघू शकता किती छान मोकळा झालेला आहे। असा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे। आता या कपाने मी 1 कप मैदा घालती आहे आणि कॉर्नफ्लोअर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता। आपल्याला पाण्याचा उपयोग न करता हे भिजवायचं आहे कॉर्नफ्लोअर। आता यात मी फक्त रेड चिली सॉस घालणार आहे। रेड चिली सॉस एवढा पुरे आहे। याच्यामध्ये अजून फक्त मिठाचं प्रमाण आपल्याला, कारण आपण ऑलरेडी कोबीमध्ये पाणी काढायसाठी मिठाचा वापर केलेला होता, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित चेक करूनच घालायचं आहे। मीठ घालतीये थोडंसं। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे। याच्यात आपल्याला थोडासाही पाण्याचा अंश वापरायचा नाहीये। जर तुम्ही पाण्याचा अंश वापरला तर तुमचे मंचुरियन जे आहेत ते क्रिस्पी होणार नाही। त्यामुळे याच्यातच आपल्याला याच मॉइश्चरायझर मध्ये आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। मंचुरियन बनवायला तयार आहे। तेल तापायला ठेवत आहे। तेल छान तापवून घेऊयात पहिला आपण। तेल छान तापलेलं आहे। आता मी सारणाचा एक एवढा गोळा घेतला आहे आणि त्याला या प्रकारे करत आहे असं। आणि आपण ज्या प्रकारे भजे सोडतो ना तेलामध्ये, त्या प्रकारे असं सोडून घ्यायचं आहे। या टेक्निकनी फास्ट होतात सगळे काही मंचुरियन आणि या क्रिस्पी। आणि एक मंद आचेवर आपल्याला सगळे मंचुरियन तळून घ्यायचे आहे। मंद आचेवर तळल्यामुळे ते व्यवस्थित शिजल्या जातात। सर्व मंचुरियन आपले तळून व्यवस्थित रेडी झालेले आहेत। बघू शकता। याला काढून घेते मी। बघा, छान रंग आलेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। आता सेम प्रकाराने आपण सर्व मंचुरियन तळून घेणार आहोत। मंचुरियन तळून रेडी आहेत। भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, अगदी थोडं। तेल छान तापू द्यायचं आहे आपल्याला। तेल छान तापलेलं आहे। आता याच्यामध्ये लसूण, याच्यामध्ये हिरवी मिरची, आणि शिमला मिरची आणि कांदा।
याला छान परतून घ्यायचं आपल्याला. कांदा आणि मिरची छान सॉफ्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण सॉसेस घालून घेऊया. रेड चिली सॉस, सोया सॉस अगदी कमी प्रमाणात घालायचा आहे. टोमॅटो केचप, आणि थोडंसं व्हिनेगर. हे व्हिनेगर आहे थोडंसं. सॉसेसला व्यवस्थित मोठ्या आचेवर आपल्याला फिरवायचं आहे. कॉर्नफ्लोअर घेतला 1 चम्मच आणि यामध्ये मी पाणी घालून घेतेय. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते जे कॉर्नफ्लोअरचं पाणी केलेलं होतं मी ते टाकून दिलं आहे याच्यामध्ये. त्यावेळेला मी व्हिडिओ ऑन करायचं विसरले होते. आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी ब्लॅक पेपर, काळी मिरी पूड, व्यवस्थित हे शिजलेलं आहे. बघा रंग पण आलेला आहे. कॉर्नफ्लोअर टाकतो तेव्हा आपल्याला व्हाईट दिसतं आणि त्याच्यानंतर याला रंग येतो व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण मंचुरियन घालून घेऊयात. आणि याला व्यवस्थित पूर्ण सॉसचा कोट झाला पाहिजे या प्रकारे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर अशी साखर घालत आहे. बघू शकता आपले मंचुरियन ते मस्त दिसत आहे. आणि हे बाहेरच्या पेक्षा ना तिखट नसतं. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण तिखट करू शकतो. ग्रेव्ही पण त्याच प्रमाणात करू शकतो. बघा हे मुलांना खूप आवडतात. मी जास्त मिरची घातली नाहीये, सॉस सुद्धा कमी घातलेला आहे, त्याच्यामुळे मुलांच्या हिशोबाने व्यवस्थित झालेला आहे. आपले मंचुरियन रेडी आहेत. आपले मंचुरियन रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.